जर जेवायला बसल्याच्या नंतर जेवणच जात नसेल की नाही, तर एकदा माझ्या पद्धतीनं ही वाटाण्याची चमचमीत आमटी बनवून खा. मग बघा कसे 2 भाकरी 2 चपात्या गरमागरम असे चुरून खाता ते. लईच भारी लागतं हो. मग त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला वाटाणे मस्त असे बाजारातनं घेऊन यायचे, सोलून छान असे त्याचे दाणे काढून घ्यायचे. आता हे दाणे काढून साईडला ठेवून द्यायचे आणि लगेचच टोपल्यातले 2 कांदे घ्यायचे. असे कांदे मस्त असे वरवंट्यानं फोडून घ्यायचे आणि गरमागरम असे हे कांदे मस्त भाजून घ्यायचे. आता तुम्ही तव्यावर भाजून घ्या किंवा मग असेच भाजून घ्या जाळी ठेवून. लगेचच इथे मसाल्यासाठी बघा तव्यामध्ये की नाही खोबरं घालायचं आणि खोबरं छान असं तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं. मग धणे घालायचे, धणे परतून घ्यायचे. आलं लसूण घालायचं, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आलं थोडंसं 1-1.5 इंच घालायचं, ते भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा त्याच तव्यामध्ये की नाही तेल घालायचं, 3 मिरच्या, कोथिंबीर आणि जे कांदे होते की नाही ते छान असे दाबून मस्त 1-2 वेळा परतून घ्यायचे. म्हणजे कसं अगदी व्यवस्थित कांदासुद्धा भाजला जातो. त्याच तव्यामध्ये बघा मस्त असं थोडंसं तेल टाकून वाटाणेसुद्धा अगदी डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे. ते साईडला काढून ठेवायचे. नंतर लगेचच हे सर्व थंड करून मसाला आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आणि पाणी घालून मस्त वाटून घ्यायचं. तो तयार झालेला मसाला साईडला ठेवून द्यायचा. आता जे वाटाणे होते ते सुद्धा कढईमध्ये मस्त अशा ओबडधोबड ठेचून घ्यायचे. आता लगेच दुसरी कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घालून छान असं 7-8 लसूण पाकळ्या परतून घ्यायच्या. मस्त परतून घेतल्या की लगेच त्याच्यामध्ये जो आपण तयार करून घेतलेला मसाला होता तो घालून घ्यायचा. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे. त्याच्यामध्ये धना पावडर घालायची, मिरची पावडर घालायची, गरम मसाला घालायचा. त्याच्यानंतर बघा इथे मी घातलेला आहे ते म्हणजे आपला कांदा लसूण मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता बरं का. अगदी चमचमीत पाहिजे तर चमचमीत झणझणीत करून खावा. लगेचच जे वाटाणे होते ते ठेचून घेतलेले ते घालून घ्यायचे. कोथिंबीर घालायची भरपूर, जितकं तुम्हाला क्वांटिटीमध्ये बनवायचे तितकं तुम्ही पाणी घाला. मीठ घालायचं चवीनुसार. झाकण ठेवून एक 7-8 मिनटं मस्त उकळून घ्यायची भाजी. इथे पहा अगदी चमचमीत अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे. असा काय वास उठला होता, शेजारीसुद्धा मला विचारायला आले की आज काय बनवले हो, नॉनव्हेजचं वेळ आहे काय. तुम्ही जर ही एकदा भाजी बनवून खाल्ला की नाही वाटाण्याच्या सीझनमध्ये, आता तुम्ही नॉनव्हेज तर विसरूनच जाईल, एवढी जबरदस्त लागते. नक्की एकदा ह्या पद्धतीनं माझ्या बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. लगेच गरमागरम चपाती किंवा भाकरी साईडला काढून घ्यायची आणि लगेच कुस्करून घ्यायची ताटात. लगेच त्याच्यावरती आमटी ओतायची आणि दाबून खाऊन घ्यायची. बघा एवढी जबराट लागते काय सांगावं तुम्हाला. नक्की एकदा ह्या पद्धतीनं माझ्या बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला मात्र रेसिपी आवडली तर जाता जाता फॉलो मात्र नक्की करून घ्या. आता कालवून वतलं की लिंबू पिळा नाही कांदा घ्या, तुम्हाला जसं खायचं तसं खाऊन घ्या. आणि हो, आपली ही रेसिपी मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा.